नमस्कार, मी एके सर. एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. असं म्हटलं जातं, स्वप्न तीच पूर्ण होतात, जी तुमची झोप उडवतात. मग तुम्ही भरपूर वेळा विद्यार्थी बघतात, की 12 तास, 13 तास, 14 तास एवढा वेळ अभ्यास करत नाहीत, तर एवढा वेळ झोप घेतात. मग मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल, तर एवढी मोठ्या प्रमाणात झोप घेऊन तुम्हाला सक्सेस मिळेल का? तर उत्तर आहे मुळीच नाही. ठीक आहे. कोणतीही गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील आणि जर तुम्ही कष्ट घेतायत तर त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस 100% त्या ठिकाणी मिळेल. ओके. पण तुम्ही ज्या गोष्टीवर कष्ट घेत आहात, जे मटेरियल तुमच्या हातात आहे, ते मटेरियल योग्य आहे की नाही हे सगळ्यात पहिल्यांदा चेक करणं गरजेचं असणार आहे. जो विद्यार्थी मेहनत घेतोय त्याला फळ मिळेल, पण ते कधी मिळेल? ज्या वेळेला तुम्ही ज्या गोष्टीवर मेहनत घेताय ती गोष्ट योग्य आहे की नाही, ती तुम्हाला सिलेक्शनच्या डिरेक्शननी घेऊन जाते की नाही, हे समजणं फार फार गरजेचं असणार आहे. ठीक आहे. ज्या प्रकारे तुम्हाला सिलेक्शन मिळवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागते, त्याच प्रकारे कोणतंही मटेरियल बनवताना, कोणताही कोर्स बनवताना, कोणतंही पुस्तक बनवताना, कोणत्याही प्रकारची टेस्ट सिरीज बनवताना देखील आम्हाला दिवस रात्र त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते. ठीक आहे. तुम्हाला जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर तुम्हाला दिवस रात्र कष्ट करावेच लागतील आणि तुमच्या सोबत आम्ही देखील या ठिकाणी दिवस रात्र कष्ट करत आहोत. प्रॉपर मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. ठीक आहे. त्याचंच उत्तर म्हणून जर तुम्ही बघितलं, बीएमसीचा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे आणि भरपूर सारे सिलेक्शन आपल्या कोर्सेसच्या माध्यमातून, आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून असू द्या, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून असू द्या, व्हिडिओ कोर्सेसच्या माध्यमातून असू द्या झालेले आहेत. ठीक आहे. पाठीमागे तुम्ही बघतायत भरपूर सारे विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट आहे. काही विद्यार्थ्यांना आपल्या करंट अफेअरच्या कोर्सचा फायदा झालेला आहे, काहींना डायरेक्ट रिक्रुटमेंटची जी पूर्ण बॅच आहे त्यातून सिलेक्शन त्यांचं झाले, त्या बॅचच्या माध्यमातून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. काही विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजचा फायदा झालेला आहे, काहींच्या नॉन टेक्निकलच्या टेस्ट आहेत, काहींच्या फुल मॉक टेस्ट आहे. बरोबर. रिझनिंगचा काही जणांना फायदा झाला, काही जणांना जीएसजीकेचा फायदा झाला. ठीक आहे. सो अशा प्रकारे भरपूर विद्यार्थी तुम्हाला दिसतील जे बीएमसी मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. फक्त सिलेक्ट झालेले नाही तर टॉप रँकर्स मध्ये देखील तुम्हाला ते दिसतील. मग तुम्ही महत्व समजू शकता की एके इंजिनिअरिंग अकॅडमी जो काही कंटेंट विद्यार्थ्यांना पोहोचवत आहे तो कोणत्या लेव्हलचा कंटेंट असेल. त्यामागची आमची मेहनत जी आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. ती जी मेहनत आहे ती मागच्या 6 ते 7 महिन्यापासून, म्हणजे तुमची जी ऍडव्हर्टाइजमेंट आली होती बीएमसीची त्याच्या आधी 6-7 महिन्यापासून आम्ही दिवस रात्र त्या कंटेंटवर त्या ठिकाणी मेहनत घेत होतो आणि त्याचंच फळ आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होत आहे. त्या प्रत्येक सिलेक्शन मध्ये आमचा थोडा का होईना वाटा आहे, याचा आम्हाला खूप मोठा आनंद त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. जर तुम्हाला देखील सिलेक्शन मिळवायचं असेल, जर तुम्हाला देखील या ठिकाणी सिलेक्शन मिळवायचं असेल तर काही गोष्टी आहे, एक सक्सेस फॉर्म्युला आहे, ते जर तुम्ही फॉलो केलं तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन मिळणार आहे. ठीक आहे. सो समजून घेऊयात आता कोणकोणत्या एक्झाम आपल्या हातात आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी एक गोष्ट क्लिअर करेल. ही जी एक्झाम आहे तुमची महाट्रान्सको 6 जुलै 2025, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 15 ते 21 मध्ये आहे. एमआयडीसी जेई आणि एई ह्या ऑगस्ट 8 आणि 10 ला आहे. ठीक आहे. समजून घ्या आता एक गोष्ट, जर तुमचं इथे कुठेतरी सिलेक्शन होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. तुमचं या ठिकाणी कुठेतरी सिलेक्शन होणार आहे ही जर तुम्हाला गॅरंटी असेल तर तुम्ही आतापर्यंत जे कष्ट घेतलेलं आहे हे योग्य मार्गाने आहे. ठीक आहे. सो तुम्हाला इथून पुढे व्हिडिओ बघायची गरज नाही. पण जे विद्यार्थी ही एक्झाम देत आहेत, बरोबर, पण त्यांना वाटते की माझं सिलेक्शनचं मला काही चान्स वाटत नाही, तर तुम्ही हा जो काही व्हिडिओ आहे हा इथून पुढे त्या ठिकाणी पाहू शकता. पण ज्यांना वाटते माझं सिलेक्शन ह्या एक्झाम मध्ये कुठेतरी होईल, त्यांनी आता डायव्हर्ट होण्याची गरज नाही. तुम्ही जे फॉलो करत आलेले आहात त्यालाच तुम्ही फॉलो करा. नवीन वेगळं काही करण्याची गरज नाही. ठीक आहे. समजून घ्या. आता जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल किंवा आपले बीएमसी मध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्यांनी काय वेगळं केलं, ठीक आहे, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या, किंवा माझ्याकडून काही गोष्टी मी या ठिकाणी ऍड करत आहे, असे 15 पॉइंट्स मी काढलेले आहे. जे जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला सक्सेस मिळवण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. ठीक आहे. पॉइंट नंबर 1 बघा काय आहे, नो फास्ट ट्रॅक बॅच. बघा भरपूर ठिकाणी तुम्ही बघता की फास्ट ट्रॅक बॅच असतात. ठीक आहे. आपली देखील फास्ट ट्रॅक बॅच होती एटीपीची, पण त्याला रिझन आहे. फास्ट ट्रॅक बॅच ही कोणती असावी, कोणत्या सब्जेक्टसाठी असावी हे देखील फार गरजेचं आहे. आता आपल्या जर डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये जर तुम्ही पाहिलं, बरोबर ना, तर तुम्हाला 25 विषय आहेत. एक विषय संपवण्यासाठी तुम्हाला 40 ते 50 तास लागतात. ठीक आहे. मग यासाठी कोणती फास्ट ट्रॅक बॅच लावून तुम्हाला उपयोग होणार आहे की नाही? जशी आपली एटीपीची फास्ट ट्रॅक बॅच होती, पण तो पूर्ण सिलेबस हा फक्त 100-150 तासाचा होता, तो तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच मध्ये कंप्लीट करू शकता. पण जर डायरेक्ट रिक्रुटमेंट साठी जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 25 ते 20 आहेत
विषय त्या ठिकाणी आहे. नॉन टेक्निकल मध्ये तुमचा मराठी, इंग्लिश, जनरल स्टडीज, रिझनिंग, ऍप्टिट्यूड आणि टेक्निकल मध्ये आपले सिव्हिलचे सब्जेक्ट सॉम, टॉस, आरसीसी, स्टील, जिओटेक, हायवे, सर्वे, एन्व्हायरमेंट, ब्रिज, टनेल, एफएम, एचएम, इरिगेशन, बीसीएम, त्यानंतर मेकॅनिक्स, एवढे सगळे सब्जेक्ट जे आहे तुमचे 25 ते 30 सब्जेक्ट हे फास्ट ट्रॅक बॅच मधून कधीही कंप्लीट होऊ शकत नाही. तो सगळ्यात पहिला मुद्दा आहे, कोणतीही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची नाही. फास्ट ट्रॅक बॅच ही कुणासाठी असते, ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, त्यांना फक्त रिव्हिजन पाहिजे आहे, असेच विद्यार्थी फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करू शकता. नॉर्मल विद्यार्थी ज्यांनी कधी अभ्यास केलेला नाही, त्याला सिलेक्शन मिळवायचं आहे, तो 15-20 दिवस 30 दिवसामध्ये सिलेक्शन मिळवू शकणार नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. जर एखादा विद्यार्थी तुम्हाला दिसला असेल की ज्याचं सिलेक्शन 15-20 दिवसामध्ये झालेलं असेल, तर हा फार क्वचित एखादा 2000 मधून एखादा विद्यार्थी तुम्हाला दिसू शकतो. पण 15 दिवस 30 दिवस मी अभ्यास करून माझं सिलेक्शन होईल, हे तुम्ही डोक्यातून सगळ्यात पहिलं काढावं लागेल. ओके, मग बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर कोणती बॅच जॉईन केली पाहिजे? फुल कोर्स तुम्ही जॉईन त्या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये सगळा कंटेंट तुमचा कव्हर होणार आहे. जे 25 ते 30 विषय आहे ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी कंप्लीट झालेले असले पाहिजे. त्यामध्ये तुमच्या एमसीक्यू सॉल्व्हिंग असलं पाहिजे, थिअरीचे कन्सेप्च्युअल लेक्चर असले पाहिजे, त्यामध्ये तुमच्या टेस्ट सिरीज असल्या पाहिजे. असा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करावा लागेल. तिसरं, मिनिमम 2 to 3 मंथ्स प्रॉपर प्रिपरेशन. आता समजून घ्या, मी हे 2 ते 3 महिने प्रिपरेशन म्हणतोय, मग फक्त 2-3 महिने प्रिपरेशन करून देखील सिलेक्शन होईल का? काही गॅरंटी नाही. आता जे बीएमसी चे सिलेक्शन झालेले आहेत, काही विद्यार्थी 2019 पासून प्रिपेअर करतायत, काही 2020 पासून, 21 पासून, 22 पासून, 23 पासून. 4 ते 5 वर्ष देखील लागतात, 2 ते 3 वर्ष देखील लागतात, 6 महिने 1 वर्ष देखील लागू शकतो. ठीक आहे, सो तुम्हाला इथे समजून घेण्याची ही गोष्ट आहे की ही एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेस मध्ये आपल्याला ज्या गोष्टी करणं गरजेच्या आहे त्या तिथे तुम्हाला कराव्याच लागणार आहे. त्याला वेगळा कोणताही पर्याय नाही. मग हे जे प्रिपरेशन आहे 2 ते 3 महिन्याचं म्हणतोय, हा तुमचा बेस बनवणार आहे. जर एखादा कोर्स आपण घेतला, एक इंजिनिअरिंग अकॅडमीचा एखादा कोर्स घेतला, तर ह्या ज्या कोर्समध्ये जवळ जे काही तुमचे 25 ते 30 विषय आहेत, याला बघण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 महिने लागणार आहे. मग फक्त 2 ते 3 महिने अभ्यास करून सिलेक्शन होईल का? चान्सेस आहेत, पण 100% होईल याची गॅरंटी नाही. मग हे 2 ते 3 महिने प्रिपरेशनला दिल्यानंतर तुम्हाला 1 महिना रिव्हिजन साठी लागणार आहे, एखादा महिना तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे देण्यासाठी लागणार आहे. म्हणजे असे कंप्लीट 4 ते 5 महिन्याचं हे प्रॉपर प्रिपरेशन असणार आहे. जर तुम्ही एवढा वेळ देऊ शकत असाल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा. जर तुम्हाला कोणी सांगत असेल 1 महिना, 1.5 महिना, 2 महिन्यामध्ये तुझी पोस्ट निघेल, तर हे सरळ सरळ चुकीचं आहे. प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. असा एखादा विद्यार्थी 100 मधून, 200 मधून, 1000 मधून असू शकतो की त्यांनी 15 दिवस, महिनाभर अभ्यास करून पोस्ट मिळवली, पण हे जवळजवळ अशक्य आहे. जर तुम्हाला प्रॉपर, मी खरं सांगेल, मी तुम्हाला खोटं सांगणार नाही की मला ऍडमिशन करायचे 1 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल, असं म्हणून मी तुमचा टाइम वेस्ट करणार नाही. भरपूर वेळा विद्यार्थी मला कॉल करतात आणि विचारतात की सर 15-20 दिवस राहिलेत, मी बॅच जॉईन करू का? मी त्यांना पहिली गोष्ट हीच सांगतो की 15 दिवसामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर ते शक्य नाही. आपला कोर्स बघण्यासाठीच तुम्हाला जवळजवळ 2 महिने लागणार आहेत आणि हे 2 महिन्यानंतर तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसायला लागणार आहे. भरपूर विद्यार्थी 2-3 वर्षापासून अभ्यास करतात, पण त्यांनी ह्या अशा काहीतरी बॅचेस केलेल्या असतात, कुठून तरी काहीतरी नोट्स घेतलेले असतात, थोडा वेळ हे वाचलं, 2 दिवस हे वाचलं, 2 दिवस 3 वाचलं, समजतंय ना? 2 वर्ष तुमचे त्या ठिकाणी वेस्ट गेलेले आहे. हे 2 वर्ष आता नवीन विद्यार्थ्यांना मी सांगतो, जर तुम्हाला हे 2 वर्ष वायाला घालवायचे नसतील तर सगळ्यात पहिल्यांदा 2 महिने इथे प्रॉपर प्रिपरेशन साठी तुम्हाला द्यावे लागतील. समजतंय ना? मी याच्या नोट्स घेतल्या, मी त्याच्या नोट्स घेतल्या, असं करायचं नाही. जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या एक्झाम जर क्लिअर करायच्या असतील तर महाराष्ट्रातल्या एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे हे समजणं गरजेचं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा एखादा कोर्स करावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर आहे नो शॉर्टकट. नो शॉर्टकट म्हणजे काय? एखाद्या वेळेला विद्यार्थी म्हणतो की आता मी काय कोर्स जॉईन करत नाही. ठीक आहे, कोर्स जॉईनच केला पाहिजे ह्या मताचा मी नाही. तुम्ही सेल्फ देखील अभ्यास करू शकता, पण तो सेल्फ अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे वेळ तेवढा असणं गरजेचं आहे. कोर्स मधून ज्या वेळेला अभ्यास करता त्यावेळेला 2 ते 3 महिने लागतात. ज्या वेळेला तुम्ही स्वतः करायचा ट्राय कराल, बरोबर ना, तर तो जो टायमिंग आहे प्रिपरेशनचा तो वाढतोय. समजतंय ना? मग 2 आणि 3 हजारासाठी जर तुम्ही पुढचे 4-5 महिने तुमचे जर जास्त घालवत असाल तर त्याचा यूज आहे का? नाही. 2-3 हजाराचा कोर्स घेऊन टाका, तुमचे 5-6 महिने त्यामध्ये काय होतील? सेव्ह होतील. समजतंय? सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणताही शॉर्टकट वापरायचा नाही. शॉर्टकट वापरायचा नाही म्हणजे काय? एखादा माझा फ्रेंड आहे,
बरोबर. मग मी त्याच्या नोट्स घेतल्या, शॉर्ट नोट्स घेतल्यात, ज्या शॉर्ट नोट्स मध्ये ऑलरेडी कोणतेही कन्सेप्ट लिहिलेले नसतात, एखादा पॉईंट असतो, त्याचा फॉर्म्युला असतो, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी शॉर्ट नोट्स मध्ये लिहिलेल्या असतात, बरोबर. मग तुम्ही काय करतायत, लॉंग कट कडे जाण्यापेक्षा हे वाचायला मला 1 महिना लागेल, तर हे मी 2 दिवसात वाचतो, बरोबर ना. पण याच्यामध्ये कोणत्या कन्सेप्टच लिहिलेल्या नाहीये, तर तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल, समजते ना. कोणताही शॉर्टकट त्या ठिकाणी यूज करायचा नाही. नेक्स्ट आहे तुमच्याकडे टार्गेट लॉंग टर्म एक्झाम. जसं मी तुम्हाला म्हटलं की पुढचे 15 दिवसात, 20 दिवसात किंवा 30 दिवसात जे एक्झाम आहेत त्या तुमच्या क्लिअर होऊ शकत नाही. जर तुम्ही आत्ताशी प्रिपरेशन सुरू करताय तर तो त्या ठिकाणी तुमचा ज्या एक्झाम आहेत ह्या क्लिअर होऊ शकत नाही. सो ठेवतानाच टार्गेट थोडं मोठं ठेवा. ऑब्व्हियसली ह्या एक्झाम तुम्हाला द्यायच्याच आहेत, जेणेकरून तुम्हाला समजेल की एक्झामचा पॅटर्न काय आहे, कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, समजते ना. टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे याचाच तुम्हाला अंदाज ह्या हे जे काही तुमच्या भरती येत आहेत, बरोबर, जवळजवळ ज्या एक्झाम आहेत त्या तुम्ही दिल्या तर तुम्हाला फायदा होईलच. पण जर तुमचं टार्गेट जे आहे तो थोडं तुम्ही लॉंग टर्म ठेवलं पाहिजे. म्हणजे काय, WRD 2-3 महिन्यानंतर ऍड येईल, त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर एक्झाम होईल. म्हणजे प्रॉपर तुम्हाला प्रिपरेशनसाठी 3 ते 4 महिने त्या ठिकाणी भेटणार आहे. PWD टार्गेट ठेवा. जी एक्झाम थोडी लांब आहे, PMC आहे, तिला टार्गेट ठेवा. पण आता 15 दिवसावर एक्झाम आली आणि मला लगेच क्लिअर करायची, हे तुम्हाला डोक्यातून काढावं लागेल, समजते. मग त्याने काय होणार आहे, आता जर तुमची 6 जुलैला तुमची कोणती एक्झाम आहे, महाट्रान्सकोची आहे, बरोबर. मग तुम्ही त्याच्यासाठी घाईघाईमध्ये अभ्यास करणार. त्याच्यानंतर लगेच 10 दिवसामध्ये तुमची नवी मुंबईची आहे. त्याच्यानंतर परत 20 दिवसामध्ये तुमची लगेच MIDC आहे. कोणतंही व्यवस्थित होत नाही. एकच एक्झाम टार्गेट करा, थोडं लॉंग टर्म प्लॅन करा, समजतंय ना. थोडं जास्त लांब असणारी थोडी एक्झाम टार्गेट करा. सो तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाला वेळ भेटेल, नंतर तुमची रिव्हिजन होईल, त्यानंतर तुमचं टेस्ट सिरीज देखील देणं होईल. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन मिळेल. फक्त वाचून गेलात, फास्ट ट्रॅक बॅच केली, कोणत्या तरी शॉर्ट नोट्स वापरल्या, सिलेक्शनचे चान्सेस फार 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 कमी आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट, यूज प्रॉपर स्टडी मटेरियल. आता समजून घ्या. भरपूर विद्यार्थी मी बघतो, आपल्याला एक्झाम क्लिअर करायची आहे महाराष्ट्रातली, ठीक आहे, आणि ते नोट्स यूज करतात गेटच्या, ESCच्या. समजून घ्या, रिक्वायरमेंट प्रत्येक एक्झामची वेगळी आहे. गेटमध्ये जर गेला तर न्यूमेरिकल ओरिएंटेड जास्त विचारलं जातं. IAS मध्ये गेला तर तुम्हाला थोडं कन्सेप्च्युअल आणि न्यूमेरिकल याचं कॉम्बिनेशन असतं. पण महाराष्ट्रातल्या जर एक्झाम बघितल्या तुम्ही, फॅक्च्युअल डेटावर जास्त क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. न्यूमेरिकल आहेत असं नाही, असं नाही, पण त्याची लेवल थोडी कमी आहे. पण फॅक्च्युअल डेटाकडे जास्त या ठिकाणी महाराष्ट्रातल्या एक्झामचा कल असतो. सो प्रत्येक एक्झामची जी रिक्वायरमेंट आहे ती वेगळी आहे. मग तुम्ही गेटची आणि ESAच्या नोट्स या ठिकाणी यूज करू शकतात की नाही, समजते, यूज करू शकता. पण त्यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन त्या ठिकाणी करावी लागणार आहे. म्हणजे ह्या स्वतः सेल्फ ज्या वेळेला तुम्ही करायला जातात त्यामध्ये तुमचा वेळ जातो. एखादी गोष्ट हुकली आणि तो जर क्वेश्चन त्या ठिकाणी एक्झाम मध्ये आला तर तिथे देखील विद्यार्थ्यांचा लॉस होतो. सो सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, कोणतं स्टडी मटेरियल यूज करताय ते फार गरजेचं आहे. प्रॉपर स्टडी मटेरियल तुम्ही यूज केलं पाहिजे. ठीक आहे. फोकस ऑन वन कोर्स ओनली. आता भरपूर वेळा होतो, आता AK सरांचा व्हिडिओ आला, AK सरांनी मला सांगितलेलं, मला सगळं पटलं, मग मी आता XYZ अकॅडमीचा कोर्स घेतला होता, आता मला तो करायचा नाही, आता मी AK सरांचा कोर्स घेतो. ही चूक करायची नाही. मी तुमच्या समोर व्यवस्थितपणे बोललोय, बरोबर ना. मग लगेच AK सरांचा कोर्स घ्यायचा असं नाही. समजून घ्या, तुमच्याकडे जर ऑलरेडी एखादा कोर्स असेल तर त्याला आता फॉलो करा. ठीक आहे. कोर्स तुम्ही चेंज करू शकता, पण कधी तुम्ही त्याला फॉलो केलं, तुम्ही 4-5 एक्झाम दिल्या, तुमचं आता सिलेक्शन होत नाही, बरोबर ना. त्यानंतर तुम्ही तो विचार करू शकता. पण आज मी बोललो, मग तुम्ही आज माझा कोर्स घेतला, उद्या दुसरं कोणीतरी बोलल, मग परत त्याचा कोर्स घेतला, तिसऱ्या दिवशी तिसरं कोणीतरी बोलला, तिसरा कोर्स घेतला. असं करायचं नाही. एक जो कोर्स आहे त्या एकच कोर्स घ्यायचा, त्याच्यावरच फोकस करायचा आहे, समजते. सारखं शिफ्ट व्हायचं नाही. ह्या मटेरियलवरून त्या मटेरियलवर, त्या मटेरियलवरून तिसऱ्या मटेरियलवर, असं करायचं नाही. आज एक नोट्स वापरल्या, उद्या दुसऱ्या वापरल्या, उद्या परवा तिसऱ्या वापरल्या, हे करायचं नाही. तुम्हाला जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर एका पर्टिक्युलर कोर्सवर, एका पर्टिक्युलर अकॅडमीवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि त्याच्यासोबतच तुम्हाला पुढे जावं लागेल. कोणताही जो टीचर असेल, तुमचा मेंटर असेल, त्यांच्यासोबत तुमचे रिलेशन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सो दॅट तुम्ही कधीही कॉल करा, त्यांनी आनंदात त्या ठिकाणी कॉल उचलला पाहिजे. माझे विद्यार्थ्यांसोबतचे जे रिलेशन आहेत ते अशाच प्रकारे आहे. मला कधीही विद्यार्थी कॉल करू शकतात आणि त्यांनी मला कधीही कॉल केला तर माझा प्रयत्न हाच असतो की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल. समजते. 100 पैकी 100 मुलांचे प्रॉब्लेम माझ्याकडून सॉल्व्ह होत नसतील, 1-2 राहत असतील, पण जेवढ्या विद्यार्थ्यांचे मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ते सगळेचे सगळे विद्यार्थी खुश आहेत.
ठीक आहे. एखादा अर्धा असा असतो की जिथे काहीतरी मी कामात असेल किंवा तो माझ्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नसेल, ठीक आहे. पर्सनल लेवलचे कोणाचे प्रॉब्लेम असतात. एके अकॅडमी ही अशी अकॅडमी आहे की जिथे तुम्हाला फक्त पैसे घेतले आणि कोर्स दिला तिथे तुमचा आणि आमचा संबंध संपला असं काहीही होत नाही. तुम्ही कोर्स घेतल्यानंतर देखील मला पर्सनली या ठिकाणी कॉल करू शकतात की सर मला ह्या विषयामध्ये अशी अशी अडचण आहे, सर माझं झोपेवर कंट्रोल होत नाहीये, सर मला ह्या गोष्टीमुळे त्रास होतोय. तुमचे पर्सनल लेवलचे असतील, तुमचे स्टडी लेवलचे असतील, पण ते स्टडीच्या रिलेटेड थोडे असले पाहिजे. असे प्रॉब्लेम तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता आणि हे झालेलं आहे. आतापर्यंत जेवढे काही तुम्ही स्क्रीनशॉट बघितले त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत माझं कायमस्वरूपी त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर म्हणा, तुम्ही कॉलच्या माध्यमातून म्हणा, बोलणं माझं कंटिन्यू सुरू होतं. म्हणजे फक्त बॅच तुम्हाला दिली आणि तुमचा विषय सोडून दिला असं इथे होत नाही. तुम्हाला प्रॉपर एक मेंटरशिप त्या ठिकाणी भेटते. एक फ्रेंड म्हणून तुमच्या सोबत त्या ठिकाणी डिस्कस केलं जातं. कोणत्याही प्रकारचं एक टीचर आहे मग तुमच्यावर बर्डन दिलं, तुम्हाला काहीतरी वेगळंच बोललो असं या ठिकाणी होत नाही. हा, एखाद्या वेळेला होऊ शकतं की एखाद्या समोरचा जर व्यक्ती जर थोडं जास्त करत असेल तर इकडून थोडंफार रागात बोलणं होऊ शकतं. पण उद्देश हाच असतो की विद्यार्थ्यांनी प्रॉपर अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याला सिलेक्शन पर्यंत कसं घेऊन जायचं हाच आमचा सगळ्यात मोठा उद्देश त्या ठिकाणी असतो. ठीक आहे. एवढे पॉईंट जर तुम्हाला कळले असतील तर पॉईंट नंबर 9 कडे आपण येऊयात. हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. जेवढे काही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आतापर्यंत सगळ्यात मोठा फॅक्टर डेली 100 MCQ प्रॅक्टिस विथ टाइमर. समजून घ्या. फायनली तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे ही एक्झाम कोणती आहे? MCQ बेस्ड एक्झाम आहे. बरोबर. म्हणजे तुमचं सिलेक्शन तेव्हाच होणार आहे की तुम्ही त्या 2 तासात 1.5 तासामध्ये जे MCQ सॉल्व्ह करणार आहात त्या प्रॉपर वेने करणार आहात, करेक्ट वेने करणार आहात, मॅक्झिमम अॅक्युरसी तुमची तिथे असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायचे आहे त्या 1.5 तासामध्ये 2 तासामध्ये. बरोबर. मग तीच गोष्ट तुम्ही जर रोज केली, समजून घ्या, भरपूर वेळा ज्या वेळेला तुम्ही एक्झाम मध्ये जाता तर तुमच्या सिली मिस्टेक होतात. 1/4 = 0.25 आहे तर तुम्ही तिथे जाऊन 0.5 करतात. का करतात? हे सगळ्यांना येतं. पण तिथे गेल्यानंतर माणूस काय होतो? पॅनिक होतो. आणि पॅनिक झाला की त्या ठिकाणी तुमच्या ज्या गोष्टी सोप्या सोप्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी चुकायला लागतात. मग तुम्ही जे पॅनिक होतायत, बरोबर ना, तुमच्या ज्या छोट्या छोट्या चुका होत आहेत, ज्या सिली मिस्टेक होत आहेत, ह्या अवॉइड करायच्या असतील तर तुम्हाला रोज 100 MCQ घेऊन बसणं गरजेचं आहे. जेवढे काही विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी त्या सर्वांना सांगितलं होतं की रोजचे 100 MCQ जो विथ टाइमर, टाइम लावून सोडवायचे. फायनल एक्झाम मध्ये 1.5 तास आहे ना, मग 1.5 तास लावूनच ते क्वेश्चन सोडवायचे. यामधून काय होणार आहे? एखादा क्वेश्चन जर तुम्हाला येत नसेल तर ती स्किप करायची प्रॅक्टिस लागते. भरपूर वेळा विद्यार्थी काय करतो? पर्सनली घेतो. मी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल केलाय, मग आता हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा क्वेश्चन आहे, मग आता मला का जमत नाही? मग त्या नादामध्ये तुम्ही 10 ते 15 मिनिट घालवता आणि ते 10-15 मिनिट जे पुढे तुम्हाला यूज होणार होते, बरोबर ना, आहेच किती तुमच्याकडे 120 मिनिट, त्यातले 15 मिनिट तुम्ही एकाच क्वेश्चनवर घातले, मग 15 मिनिट तुम्हाला पुढे कमी पडणार आहेत. म्हणजे क्वेश्चन सुटायला पाहिजेत ते देखील सुटत नाही. तिथे सिली मिस्टेक होतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला रोज जर तुम्ही 100 MCQ सॉल्व्ह केले तर तुम्हाला याचा फरक पडणार आहे. जर कुणाला सिलेक्शन मिळवायचं असेल, माझ्या कोणत्याही गोष्टी ऐकू नका तुम्हाला ऐकायचं नसेल तर, पण ही एक गोष्ट तुम्हाला ऐकावी लागेल. जर सक्सेस मिळवायचं असेल रोज 100 MCQ घेऊन बसा आणि टाइम लावून सोडवा. फक्त 100 MCQ घेऊन बसायचं नाही, टाइम लावून सोडवायचं आहे. एखादी एक्झाम असेल तर तिला 1.5 तासाचा वेळ असेल तर 1.5 तासामध्ये तुम्ही 100 प्रश्न सोडवा. एखाद्याला 2 तास असेल तर 2 तास त्या ठिकाणी MCQ सॉल्विंग करा. जो विद्यार्थी रोज 100 MCQ सॉल्व्ह करेल, डोळे झाकून मी तुम्हाला सांगतो त्याचं सिलेक्शन होणार. आणि ते MCQ सॉल्व्ह केल्यानंतर अर्धा ते पाऊण तास तुम्हाला त्याचं अनालिसिस करण्यासाठी द्यायचं आहे की काय चुकलंय, कुठे आपण कमी पडतोय. मग त्या टॉपिकवर बाकीचा राहिलेला वेळ तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, त्याच्या नोट्स त्या ठिकाणी यूज करायचे आहे, त्याचा नोट्स त्या ठिकाणी रेफर करून व्यवस्थितपणे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे कन्सेप्ट क्लिअरिटी. समजून घ्या. 2 गोष्टी आहेत, एक कन्सेप्ट क्लिअरिटी, दुसरा आहे रट्टा मारणे. मग कोणत्या गोष्टीवर तुम्ही भर दिला पाहिजे? कन्सेप्ट क्लिअरिटीवर भर दिला पाहिजे. मग रट्टा अजिबात मारायचा नाही का? नाही, असं नाहीये. रट्टा मारायचा, पण जिथे गरजेचं आहे तिथेच रट्टा मारायचा. ओके. पण प्रत्येक गोष्टच जर रट्टा मारत राहिले तर सिलेक्शन होणार नाही. तुमचं जर 100% जर सिलेबस कव्हर करायचा आहे तर 80% हे तुमचं कन्सेप्च्युअल असलं पाहिजे आणि 20% हा तुमचा रट्टा असला पाहिजे. याचा उलटा जर केलं तर सिलेक्शनला प्रॉब्लेम येतील. क्लिअर. नेक्स्ट आहे रेग्युलर रिव्हिजन. समजून घ्या. भरपूर वेळा विद्यार्थी अभ्यास करतो, 25-30 विषय आहेत, बरोबर ना, भरपूर वेळा विद्यार्थी अभ्यास करतो पण एक्झामच्या वेळेला त्याला आठवत नाही. त्याचं कारण आहे लॅक ऑफ रिव्हिजन. तुम्ही पहिल्यापासूनच रिव्हिजन केली पाहिजे. रिव्हिजन कशी केली पाहिजे 2च मिनिटात सांगतो. सपोज 4 विषय आहे, सॉम, टॉस, RCC, स्टील. ठीक आहे. मी सॉम हा विषय पूर्ण केला. ठीक आहे. हा,
मग सॉम झाल्यानंतर 2 दिवस लगेच सॉमची रिव्हिजन करायची. मग घ्यायचा आहे तुमचा टॉस. टॉसला मला 8 दिवस लागले. टॉस कंप्लीट झाल्यानंतर 2 दिवस काय करायचंय, सॉम आणि टॉस दोन्ही रिवाइज करायचं. मग घ्यायचा आरसीसी. आरसीसी 8 दिवसानंतर कंप्लीट झाल्यानंतर सॉम, टॉस, आरसीसी तिन्ही रिवाइज करायचं. समजते. नंतर घेतला स्टील. स्टील झाल्यानंतर सॉम, टॉस, आरसीसी, स्टील चारही रिवाइज करायचे. अशी सायकल तुम्हाला जवळजवळ 25 ते 30 विषयासाठी करावी लागेल. तर तुम्हाला पुढे जाऊन ते सोपं जाणार आहे. पण मग 25 विषय केले आणि मग एक्झामच्या 2 दिवस आधी रिव्हिजन करायची, शक्य आहे का? शक्य नाही. सो रिव्हिजन कशी करायची हे देखील फार इम्पॉर्टंट आहे. मी जे सांगितलं ते जर तुम्ही फॉलो केलं तर कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे. स्टे अवे फ्रॉम डिस्ट्रॅक्शन. समजून घ्या, मोबाईल असेल, सोशल मीडिया असेल. ठीक आहे. मॅक्झिमम विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसतात पण भरपूर वेळ मोबाईलमध्ये टाइमपास करतात. ठीक आहे. मोबाईल वापरायचा नाही, व्हॉट्सअप वापरायचं नाही, फेसबुक वापरायचं नाही, इंस्टाग्राम वापरायचं नाही, याच्या विरोधात मी नाहीये. ठीक आहे. थोड्याफार प्रमाणात ते देखील असणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही 12 तास लायब्ररीमध्ये बसताय त्यातले 3 ते 4 तास जर तुम्ही फक्त सोशल मीडियावरच घालताय तर त्याचा यूज होईल का? नाही. जेवढं लांब राहता येईल तेवढं राहायचं आहे. पूर्ण सोडायचं असं मी म्हणत नाही. ठीक आहे. जेवढं तुम्हाला लांब राहता येईल तेवढं तुम्ही त्या ठिकाणी लांब राहा. तुमचं प्रिपरेशन होईपर्यंत, तुमचं सिलेक्शन होईपर्यंत थोडं लांब राहा. एकदा सिलेक्शन झालं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर करायच्याच आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्टे कन्सिस्टंट इवन व्हेन रिझल्ट्स आर डिलेड. आता समजून घ्या, आता सध्याच एक्झाम्पल आहे. बीएमसीचा जो रिझल्ट आहे थोडाफार उशीर झाला. ठीक आहे. मग त्यावेळेला विद्यार्थी काय करतात, आज रिझल्ट येईल का? अरे आज रिझल्ट येईल. ठीक आहे. मग आजचा पूर्ण दिवस अभ्यासच नाही करायचा. दुसरा दिवस आला, अरे आज रिझल्ट येईल का? पूर्ण दिवस अभ्यासच नाही करायचा, आजचाही गेला. असं करता करता 8-15 दिवस तुमचे निघून जातात. ठीक आहे. रिझल्टला जरी लेट होत असेल किंवा तुमचं सिलेक्शनला जरी लेट होत असेल तर घाबरायचं नाही. ठीक आहे. कन्सिस्टन्सी इंपॉर्टंट आहे. तुमचं कन्सिस्टन्सी रोज थोडाच अभ्यास करा. चला मी म्हणत नाही तुम्हाला 10 तास अभ्यास करा, 6 तास अभ्यास करा इफेक्टिव्ह, पण तो इफेक्टिव्ह करा आणि रोज करा. तुम्ही आज 15 तास अभ्यास केला, 4 दिवस सुट्टी घेतली, काही यूज आहे का? नाही. तुम्ही आज 8 तास अभ्यास केला, उद्या 8 तास केला, परवा 8 तास केला, ते जास्त फायद्याचं ठरणार आहे. कन्सिस्टन्सी फार इम्पॉर्टंट आहे. एकाच दिवस मी प्रिपरेशनला सुरू केलं, आजच 20 तास अभ्यास केला आणि नंतर 4 दिवस आलाच नाही, त्याचा यूज होईल का? त्याचा यूज होणार नाही. कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. थोडंच करा पण चांगलं करा. ठीक आहे. अवॉइड टू मेनी ओपिनियन्स ऑर चेंजिंग द बॅचेस ओपन. समजून घ्या, आता मी हा व्हिडिओ बनवला, मग तुम्ही माझं ऐकलं, आता माझी स्ट्रॅटेजी फॉलो केली. उद्या अजून कोणीतरी सांगितलं मग त्याची स्ट्रॅटेजी फॉलो केली. परवा अजून कोणीतरी काहीतरी सांगितलं त्याची स्ट्रॅटेजी फॉलो केली. असं करायचं नाही. जर तुम्ही याच्या आधी दुसरी कोणाची स्ट्रॅटेजी फॉलो करत असाल तर ती फॉलो करा. समजते ना? ती फॉलो करा. त्यातून रिझल्ट भेटत असेल तर खूप चांगलं, आणि जर त्यातून रिझल्ट भेटत नसेल तर मग इकडे यायचं. सारखं सारखं असं आदला बदल, आज इकडं उद्या तिकडं, आज इकडं उद्या तिकडं असं करायचं नाही. एकावर फोकस ठेवायचा, एकावर विश्वास ठेवायचा, त्यालाच गुरु मानायचं आणि त्याच्याच मागे चालायचं. हे जर केलं तरच तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर स्टे हेल्दी, गुड स्लीप, फूड अँड एक्सरसाइज मॅटर. समजून घ्या, जर तुम्ही एवढं 4-5 महिन्याचं प्लॅनिंग करत आहात, बरोबर ना, तर तुमचं जेवण वेळेवर असणं गरजेचं आहे, तुमची झोप व्यवस्थित असणं गरजेचं आहे, आणि त्यासोबतच 24 तासामधील फक्त अर्धा ते पाऊण तास तुमच्या शरीरासाठी काढा. वॉकिंग करा, रनिंग करा, योगा करा, जिम करा, पण अर्धा ते पाऊण तास हे तुमचं असणं गरजेचं आहे. दिवसभर बसून तुम्हाला जो काही स्ट्रेस येतोय तो जर तुम्हाला घालवायचा असेल तर या 4 पैकी 2 गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि हे देखील, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या देखील तुमचं सिलेक्शन मध्ये त्या ठिकाणी मॅटर करतात. या सिलेक्शनसाठी ह्या गोष्टी मॅटर करतात. याचं कारण असं आहे की तुम्ही एवढ्या लॉंग पिरियडसाठी जर अभ्यास करत आहात तर तुमचं मानसिक जे संतुलन आहे ते बिघडण्याची शक्यता असते, आणि ते जर तुम्हाला जागेवर ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. चांगलं खा, चांगली झोप घ्या, चांगली एक्सरसाइज करा किंवा योगा करा. या 4 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ठीक आहे. आणि लास्ट, ट्रस्ट द प्रोसेस. जी तुमची प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसमध्ये असं होतच, सिलेक्शनला वेळ लागतोच, रिझल्ट उशिरा येताच, भरपूर वेळा झोप लागते, पण आपल्याला परत उठायचं आहे, आजारी हा माणूस पडतोच. ही प्रोसेसचा भाग आहे. समजते ना? शेजारचे पाजारचे काहीतरी बोलतील, कुणीतरी सोडून जाईल, समजते ना, कुणीतरी टोमणे मारल, रिलेटिव्ह तुम्हाला शिव्या घालतील, कुणीतरी तुम्हाला वाईट बोलल. ही सर्व एक प्रोसेस आहे. असा कोणताही विद्यार्थी नाही की जो सिलेक्ट झाला आणि ह्या गोष्टीमधून गेला नाही. तुम्हाला भरपूर वेळा अपयश येईल. 4 एक्झाम क्लिअर नाही झाल्या, 5 झाल्या नाही, 10 झाल्या नाही, मग 11वी एक्झाम क्लिअर झाली, असं देखील होईल. शेजारचे पाजारचे तुम्हाला 100% बोलणार आहेत, रिलेटिव्ह तुम्हाला बोलणार आहेत, इव्हन आपल्या घरातले देखील आपल्याला बोलणार आहेत. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी सहन करायच्याच आहेत. आणि हे काय तुम्ही वेगळं काही करत नाही, जगा वेगळं, ही प्रोसेस आहे.
हा एक प्रोसेसचा भाग आहे, तुम्हाला त्यातून जावंच लागेल. हे गेल्यानंतर जर तुम्हाला सक्सेस मिळालं तर त्यात आनंद आहे. या गोष्टी तुम्ही बघितल्याच नाही आणि तुम्हाला सक्सेस मिळालं त्याचा आनंदच नाहीये. जर तुम्ही हे सगळे जर ऑब्स्टॅकल बरोबर ना हे क्रॉस करून तुम्हाला सक्सेस मिळतंय बरोबर ना, तर तुम्हाला त्याचा खरा आनंद असणार आहे. सो तुमच्यासोबत जे काही वाईट गोष्टी घडत आहेत हा एक प्रोसेसचा भाग आहे असं डोक्यात ठेवायचं, विसरून जायचं, सोडून द्यायचं. कुणी काय बोललं सोडून द्या, हा बोलला सोडून द्या, काहीतरी वाईट घडलं सोडून द्या. आपल्या अभ्यासावर फोकस करा, एक एक दिवस पुढे जा. जसजसं तुम्ही पुढे जाणार आहात तसतसं तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि एक ना एक दिवस तुमची पोस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. क्लिअर? चला आता 2 मिनिटं फक्त बॅच बद्दल या ठिकाणी सांगतो. कोणतीही एक्झाम असू द्या, महाट्रान्सपोर्ट, WRD, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, MGP, PMC, BMC, WRD, ZP, कोणतीही एक्झाम असू द्या, सगळ्या एक्झामसाठी एकच कोर्स फी आहे 3,500 रुपये. यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल सगळं कव्हर केलं जातं. सगळ्याचे थिअरीचे लेक्चर, MCQचे लेक्चर, टेस्ट सिरीज, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे व्हिडिओ सोल्युशन, सगळ्या विषयांच्या PDF नोट्स ज्याच्या तुम्ही प्रिंटआउट त्या ठिकाणी काढू शकता. ठीक आहे. महाट्रान्सको जर तुम्ही देत असाल तर 49 रुपयामध्ये 3 मॉक टेस्ट तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही MIDC साठी प्रिपेअर करताय, हे 4 ऍक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर 501 रुपये त्याची बॅच उपलब्ध आहे. एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. जर तुम्हाला बघायचं असेल की एके इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये कशा प्रकारे शिकवलं जातं बरोबर ना, फक्त 2 रुपयाचा कोर्स आहे. ऍपवर जा, फ्री ऑफ कॉस्ट हे व्हिडिओ बघा. हे जर आवडले तर मग फुल कोर्स घेण्याचा त्या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे. सो या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता 9067051404 किंवा तुम्हाला जर फोन करायचा नसेल, मेसेज करायचा नसेल तर खाली कमेंट बॉक्स आहे, इथे तुम्ही तुमचे डाऊट त्या ठिकाणी टाकू शकता. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.